निवडणूक आयोगाचा अजब कारभार, दुबार मतदार घटनेऐवजी वाढवले, राजन विचारे यांचा गंभीर आरोप. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे लोकसभेतील 6 विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटनेऐवजी वाढवली असल्याचे आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी करून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणावर ताशेरे ओढले आहेत. निवेदन देतेवेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, केदार दिघे, सुरेश मोहिते, भास्कर बैरीशेट्टी, संजय दळवी, प्रतीक राणे, अमोल हिंगे, विश्वास निकम व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. दिलेल्या पत्रामध्ये मागील दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत 1,66,910 दुबार नावांची प्रिंट कॉपी व सॉफ्ट कॉपी देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही सर्व नावे तातडीने पडताळणी करून वगळून टाकावी असे आदेश दिले असतानाही ही नावे वगळली नाही तर वाढवली आहे. नुकताच दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील केलेल्या सर्व्हेनुसार 1,93,302 दुबार नावे आढळून आली आहेत. म्हणजे एकूण 26,392 नावे वाढली आहेत. यावर प्रचंड नाराजी दर्शवून प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. ही नावे वगळली नाहीत, कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात दाद मागावी लागेल असा थेट इशारा शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. ही सॉफ्ट कॉपी हे संबंध त्यांना आम्ही दिलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल 6 ऑगस्टला ही यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 9 ऑगस्टला आम्ही ऑब्जेक्शन रेज केलं. त्यावेळेला 1,66,910 एवढी दुबार नावं आढळली आणि ती संबंध प्रूफ सकट आम्ही त्यांना दिली. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या 30 ऑगस्टला अंतिम यादी आली आणि त्या 30 ऑगस्टला अंतिम यादीमध्ये यायच्या अगोदर तेव्हा आम्हाला कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की ही सर्व यादीची छाननी करून आम्ही नावं डिलीट करू, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही आणि 30 ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही लगेच 23 सप्टेंबरला या ठिकाणी संबंध त्या एरियात जाऊन ती यादी चेक करून ही दुबार नावं किती आहेत ती जवळजवळ 1,93,302 या ठिकाणी एवढी दुबार नावं आम्हाला आढळली आणि ती संबंध पेन ड्राईव्ह सकट आम्ही त्यांना दिलेले आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं आहे की ह्या आता 26 तारखेच्या आतमध्ये या दुबार नावाचा काहीतरी फैसला लावा. तुम्हाला आम्ही सर्व माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ सोलापूरमध्ये माणूस राहतो येतो आणि त्याचं नाव टिकूजीने वाढीला आहे. म्हणजे हा कशा पद्धतीने हे कामकाज चालू आहे याचं जिवंत उदाहरण आहे आणि या संदर्भामध्ये आयुक्त साहेबांना सांगितलं आहे की याची गंभीर दखल घ्या, नाही तर तुमच्या दालनात आम्हाला येऊन बसावं लागेल आणि कोर्टात जावं लागेल. शेवटचा मार्ग तोच आहे. परंतु या जनतेने सुद्धा या ठिकाणी सतर्क राहावं की तुमची नावं सुद्धा वगळण्याचा या ठिकाणी जे मतदार आहेत ते केलेले आहे. कारण सिनेटच्या निवडणुकीला सुद्धा या ठिकाणी 1,20,000 नावं नोंदवली होती, परंतु आज जवळजवळ 13,000च नावं त्या ठिकाणी बाकी आहे आणि या 13,000 नावाचे संदर्भामध्ये ती पब्लिश झाल्यानंतर या ठिकाणी निवडणुका त्या ठिकाणी घेणार होत्या गेल्या रविवारी, परंतु 1-2 दिवस अगोदरच त्या ठिकाणी स्थगिती मिंदे सरकारने दिली आणि म्हणून या ठिकाणी ही सुद्धा निवडणूक आज महानगरपालिकेच्या निवडणुका 4-4 वर्ष झाली तरी घेतली जात नाही. या ठिकाणी फक्त प्रशासन काम करते आणि आज तुम्ही बघितलं असेल या 3 लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने त्या महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने कारभार चालू आहे हे तुम्ही सर्व लोकांनी बघितलं असेल. म्हणून हा शेवटी मतदारांचा विश्वासघात आहे आणि तो आम्ही कदापि सहन करणार नाही आणि त्यांना आम्ही शेवटचे हे दिलेले आहे की या ठिकाणी तुम्हाला दिलेले सर्व याचा माहिती घेऊन तुम्ही हे 26 तारखेच्या आतमध्ये या बाबतीमध्ये निर्णय घेऊन आम्हाला ते कळवावं आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं की या संबंधात गंभीर दखल घेऊन आम्ही कारवाई करतो. सरकारचं प्रेशर म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल 3-4 वर्ष झाले निवडणुकाच नाही, महानगरपालिकेच्या निवडणुका नाही. या ठिकाणी सिनेटची निवडणूक जी होती ती 1,20,000वरनं डायरेक्ट 13,500 एवढेच मतदारांची हे केलं. बाकीची सर्व मतदारांची नावं त्या ठिकाणी डिलीट केली गेली. कित्येक लोकांची नावं त्यात नाहीये आणि असं असताना सुद्धा निवडणूक लागल्यानंतर 2 दिवस अगोदरच त्या ठिकाणी स्थगिती दिली आणि हायकोर्टाने सुद्धा चपराक मारलेली आहे. कळलं की नाही? हायकोर्टाने सुद्धा चपराक दिलेली आहे. त्यांना त्याची लाज अजिबात नाहीये
आणि ती निवडणूक हायकोर्टाला मी धन्यवाद देईन की त्या ठिकाणी त्यांनी हस्तक्षेप करून सिनेटची निवडणूक लावली. तशीच या पद्धतीने ह्या निवडणुकीत सुद्धा जसा मतदारांचा विश्वासघात त्या ठिकाणी केलाय त्याच पद्धतीने या ठिकाणी मतदारांवरती ज्या पद्धतीने आज त्यांचा हक्क ते लोक हिरावून घेत आहेत, मला वाटतं हे मतदार त्या ठिकाणी शून्य आहेत आणि हे संबंध या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवते. या संदर्भामध्ये आम्ही म्हणजे कलेक्टर साहेबांना सांगितलंय ह्याची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी कारवाई करा. जो अधिकारी ह्याच्यामध्ये काम करत नसेल त्याच्यावरती सुद्धा कारवाई करा. आणि ही जी नावं आहेत ती तुम्हाला आम्ही प्रूफ सकट या ठिकाणी 2दा दिलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही काम करत असाल तर आम्ही कोर्टात जाऊ आणि तुमच्या दालनामध्ये उद्या बसू.